कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील ग्रामदैवत श्री मेसाई देवीची यात्रा प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात कालाष्टमी या दिवशी भरते। या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे येथील सोंगे होय। जिल्ह्यातील एकमेव बोलकी सोंगे बाभळगाव येथील आहेत। साधारणतः 3 ते 4 पिढ्यापासून या सोंगाची परंपरा कायम आहे। काळानुसार वाहनं बदलली, परंतु बाभळगावकरांनी बैलगाडी जोडी मात्र आजही कायम जतन ठेवलेली आहे। सोंगाची मिरवणूक बैलगाडीतून केली जाते। एकूण 12 ते 13 बैलगाड्या आहेत। गावातील तरुण वर्गापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक कलाकार आपली वेशभूषा घेऊन या सोंगामध्ये सहभागी होतो। बाभळगावातील सोंगाचे वैशिष्ट्य म्हणजे जे वेशभूषा करून आपला सोंग नटवतात ते कलाकार स्वतःचं साहित्य जवळ ठेवून प्रत्येक वर्षी सोंगाच्या दिवशी ते बाहेर काढतात। त्याची रंगरंगोटी असेल, वेशभूषा असेल, त्या दिवशी स्वतः नटवून ते या सोंगाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होतात। रंगरंगोटी करण्यासाठी फ्लोरोसेंट कलरचा वापर करण्यात येतो। वार्निश, ऑइल पेंट या माध्यमातून चेहरे रंगवले जातात। दशमुखी रावणाचे 2 मुकुट आहेत। राम रावण युद्ध रामायणातील कथेवर आधारित रावणाचे 2 मुकुटे या सोंगामध्ये आहेत। 2 प्रसंग रामायणातील या सोंगामध्ये 2 प्रसंग दाखवले जातात। देवांचा चेहरा ओळखू येण्यासाठी पिवळा कलरचा वापर करण्यात येतो। तसेच राक्षसांचा चेहरा ओळखण्यासाठी लाल कलरचा वापर करण्यात येतो। रात्री 10च्या सुमारास सर्व कलाकार एका ठिकाणी येऊन आपली रंगरंगोटी करून घेतात। गावातीलच काही नागरिक हे सोंग नटवण्यासाठी मदत करतात। हे आहेत 72 वर्षाचे भागवत वाघमारे। वयाच्या 72व्या वर्षापर्यंत त्यांनी जवळपास 48 वर्षापासून एकच सोंग नटवलेला आहे। शंकराचे भूमिका ते साकारतात। 10 वाजता सुरू झालेली मेकअप 12 वाजेपर्यंत संपते आणि या छबिनाची देवीची पालखीची मिरवणूक बरोबर रात्री 12च्या वेळेस गावातून पालखी मिरवणूक होते। याच वेळी सोंगाची मिरवणूक निघते। सोंग पाहण्यासाठी अख्खा गाव जागा असतो। बँड, पथक, शोभेची दारू उडवत या छबिनेला सुरुवात होते। काळानुसार मनोरंजनामध्ये खूप काही बदल होत आहे, परंतु याला अपवाद म्हणजेच बाभळगावची यात्रा पिढ्यानपिढ्या चालत आलेली सोंगाची परंपरा बाभळगावकरांनी मात्र जपलेली आहे।
Vitória!